उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर काल रात्री एका धार्मिक संस्थेच्या विश्वस्तांनी अतिक्रमण हटवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। मात्र या कारवाई दरम्यान काही उपद्रवी घटकांनी आक्रमक जमाव जमवून पोलिसांवर दगडफेक करत कायदा सुव्यवस्थेचा भंग करण्याचा प्रयत्न केलाय। या गंभीर परिस्थितीत अवघ्या 30 मिनिटात योग्य बळाचा वापर करून नियंत्रण मिळवणाऱ्या नाशिक पोलिसांची अधिकाऱ्यांचे आणि कर्मचाऱ्यांचे शहरवासियांकडून आणि विविध संस्थांकडून कौतुक होते। शहर आता शांत असून परिस्थिती पूर्ण पदावर आली आहे। सकाळी अतिक्रमण पूर्णतः हटवण्यात आले असून संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हे नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे। काहींना अटकही करण्यात आली आहे। कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात कठोर कायदेशीर कारवाई केली जात असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलंय। कृपया कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी केलंय। दरम्यान दैनिक तिरंगाचे संपादक व मालक सुरेश भाऊ बाबूराव निकुंभ यांनी तसेच नाशिक लोकशाही न्यूजचे संपादक व मालक विश्वास लचके यांनी नाशिक पोलिसांना कार्यप्रणालीचे मनःपूर्वक अभिनंदन केलंय। सीपी संदीप कर्णिक, डीएसपी किरणकुमार चव्हाण, प्रशांत बच्छाव, मुंबई नाका सुप्रीमो संतोषराव नरुटे, पीआय ज्ञानेश्वर मोहिते व त्यांची जिगरबाज टीम यांनी दाखवलेले संयम, नियोजन व धाडसी कृती हे नाशिक पोलीस दलाच्या कार्यक्षमतेचे उत्तम उदाहरण आहे असे दैनिक तिरंगाचे संपादक व मालक सुरेश भाऊ बाबूराव निकुंभ आणि नाशिक लोकशाहीचे संपादक आणि मालक विश्वास लचके यांनी नमूद केले। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।